टेकर्सचा जर कॅप्टन असेल आपण रेडी राहायचं आहे. आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. नवीन बॉलर चौथ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. अमित येतोय. अमित तांडेल अर्नाळ्याचा एक जबरदस्त बॉलर ज्याच्याकडे दोन्ही दिशेने बॉलला वळवण्याची क्षमता आहे. खूप चांगला इनकटर आउटकटर त्याच्या वतीने पाहायला मिळतो आणि सर्वात जास्त महत्त्वाचं अस्त्र त्याचं पिचिंग आहे. लेट्स सी अमित या षटकामध्ये कशा पद्धतीने अडवतोय फलंदाजांना. स्ट्राईकवर बॅटर असणार आहे तो म्हणजेच मिस्टर आमिर. यावेळेस सरळ रेषेत खेळायचा प्रयास झाला होता. एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स गाठलं जाईल का पाहूया. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. जजमेंट घेताना कॅच कव्हर करतो आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद होतो. हा बसतोय 5वा धक्का टीम मीरा भाईंदरला. मीरा भाईंदर टीम इज इन डीप ट्रबल. थँक्यू. हिअर कम्स द बेस्ट फिनिशर ऑफ मीरा भाईंदर ज्यांचा खेळ तुम्ही TDPL मध्ये देखील पाहिला आणि TDPL मध्ये त्याचा तो षटकार अजूनही माझ्या लक्षात आहे. जसा तो षटकार मारला त्याचा तो एन्जॉयमेंट त्याचा तो जल्लोष अजूनही आमच्या लक्षात आहे. आणि पाहूया आता संघाची गरज असताना श्रीकांत शेट्टी ती गरज पूर्ण करतोय का जो 7व्या क्रमांकावर आलेला आहे. ॲज एक्सपेक्टेड तो नेहमी स्पिन चिटिंग करण्यासाठी शेवटच्याच नंबरवर येत असतो. आणि आता पाहूया श्रीकांतकडून कसा पद्धतीने प्रतिकार केला जातो गोलंदाज अमितचा. धावसंख्या झालेली ती म्हणजेच फक्त 31 धावा. 31 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि कागदोपत्री आपण पाहिलं तर आतापर्यंत थोडासा भाव खातोय वसई तालुका हा संघ. कारण आहे ताकद थोडीशी जास्त आहे पण मात्र मीरा भाईंदर संघ देखील कमी नाही. कारण बॉलर्स आहेत मीरा भाईंदर संघामध्ये जे प्रतिकार करू शकतील. आणि हा सामना देखील तितकाच रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे. आणि वी एक्सपेक्ट की 50 धावांच्या पलीकडे जाईल मीरा भाईंदर संघ या पहिल्या 5 षटकांमध्ये. आणि जायला देखील हवा. बॉलर तयार. राऊंड विकेट. फुलटॉस बॉल ऑन साईडला. स्लॉक केलं क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि विश्वनाथच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय आणि हा बसतोय 6वा धक्का टीम मीरा भाईंदरला. विकेट डाऊन. अर्लियर की मीरा भाईंदर टीम कधी अशी एकत्रितपणे खेळली नाही. खूप कमी टुर्नामेंटमध्ये मीरा भाईंदर टीम ही खेळलेली आहे आणि स्पष्टपणे तो अनुभव कमी जाणवतोय. मीरा भाईंदर संघातील सर्व टॉपमोस्ट प्लेयर एकत्र खेळण्याचा अनुभव कमी आहे. आणि त्याचमुळे राहुल शर्मा यांनी मात्र सांगितलं की रेनी सीझनमध्ये जेव्हा तालुकास्तरीय क्रिकेट असेल सर्व एंट्रीज राहुल शर्मा क्लिअर करतील जेणेकरून त्यांना तो अनुभव मिळेल एकत्रित येऊन खेळण्याचा. आणि वसई तालुका कित्येक वेळा एकत्र येऊन खेळलेला आहे त्यामुळे तो अनुभव तर आहे. त्याच सोबतच व्यावसायिक खेळाडूंचा भरणा देखील वसई तालुका परिसरामध्ये या संघामध्ये आहे. चला जे काळा पडदा त्यावर हात काढायचे प्लीज. जे आमचे ऑडियन्स आहेत काळा पडद्यावर हात काढायचे आहे प्लीज. काळा पडद्यावर हात काढा. थँक्यू. एन्जॉय करा क्रिकेट झाडाखाली आनंद घेऊन पण मात्र थोडा सहकार्य देखील करा अशी अपेक्षा आम्ही ठेवतोय. आता पुन्हा एकदा आपण अमितच्या गोलंदाजीचा विचार केला. आता ऑन अ हॅट्रिक आहे. 2 बॅक टू बॅक विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. विरारचा खेळाडू मीरा भाईंदरमध्ये खेळतोय आणि एका दर्जेदार स्पर्धेत खेळताना मात्र आपलं अस्तित्व काय आहे तेच दाखवते गोलंदाज अमित तांडेल. आणि पाहूया आता हे हॅट्रिक पूर्ण करेल का अमित. ऑन साईडला फोर्स करायचा होता. फोर्स कमी पडलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय आणि खूप चांगली कॅच कंप्लीट करतोय आणि या दर्जेदार स्पर्धेतली विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज अमित तांडेल.